जागा लढत आहेत त्यांनी देखील 15 जागांचा जो दावा आहे जो केलेला आहे. प्रणिता. जी रवी, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले राहा। आपण आता कोकणात जाणार आहोत। रत्नागिरीतून आपले प्रतिनिधी रवींद्र कोकाटे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रवींद्र, रत्नागिरीत एकूणच काय वातावरण? शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, राष्ट्रवादीची ही ताकद आहे। रत्नागिरीतलं वातावरण काय, एकूणच कोकणातलंही वातावरण काय? प्रणिता, जर आपण बघितलं तर काही तासातच जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीचा निकाल आहे तो जाहीर होणार आहे। त्यामुळे कोणाचा झेंडा फडकणार यावरती अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्याचं तसंच कोकणाचं सुद्धा लक्ष आहे। आपण जर रत्नागिरी जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या लढती बघितल्या तर खेड जो मतदारसंघ आहे, गृहमंत्री राज्याचे गृहमंत्री योगेश कदम आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचं होम पिच आहे। या होम पिच वरती रामदास कदमांचे सख्खे बंधू अण्णा उर्फ अरुण कदम हे उभे आहेत। त्यांच्या विरोधात उबाटाकडून जे अजिंक्य मोरे आहेत हे उभे आहेत। त्यामुळे तिथली लढत सुद्धा फार महत्वाची आहे। आणि या मतदारसंघामध्ये एक विशेष म्हणजे गृहमंत्री जे योगेश कदम आहेत यांच्या विरोधात सर्व पक्षी एकत्र आलेले आहेत, यांना शह देण्यासाठी आलेला। त्यामुळे तिथली जी निवडणूक आहे इंटरेस्टिंग आहे। त्याच मतदारसंघामध्ये जे सुनील तटकरे आहेत खासदार, यांचे मेवणे सख्खे आहेत अजय बिरवटकर हे सुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडून उभे आहेत। त्यांना शह देण्यासाठी जे कुणबी समाज नेते आहेत रेवाळे हे सुद्धा उभे आहेत। इकडे जर आपण बघितलं तर या साईडला चिपळूणमध्ये दोन माजी सभापती ज्या महिला आहेत या एकमेकांच्या विरोधात आहेत। त्यामध्ये जे स्थानिक आमदार आहेत शेखर निकम चिपळूण मतदारसंघाच्या, यांच्या पत्नी पूजा निकम आहेत आणि त्यांच्यावरचे शिंदे गटाकडून धनश्री शिंदे आहेत। अशा ज्या प्रमुख लढती आहेत। आणि गुहागरमध्ये जर बघितलं तर उबाटाचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव आहेत, त्यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेचे संतोष जैतापकर आहेत। अशा महत्वाच्या लढती आहेत। अनेक ठिकाणी आपण बघतोय काही ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेत बंडखोरी होऊन अपक्ष उमेदवारीचा अर्ज सुद्धा रत्नागिरीमध्ये भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर नक्कीच काही तासाभरात हा जो निकाल आहे जिल्हा परिषदेचा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे, पंचायत समितीचा पाहायला मिळणार आहे। रत्नागिरी जिल्ह्याची जर परिस्थिती आपण बघितली तर जवळपास 1693 मतदान केंद्रांवरती हे मतदान झालं होतं आणि त्याची मतमोजणी काही वेळातच आता सुरुवात होणार आहे। प्रणिता। जी रवींद्र, धन्यवाद तुम्ही तिघांनीही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। पुणे, सोलापूर आणि रत्नागिरीतून आपण अपडेट घेतलेले आहे। रवी, रोहन आणि रवींद्र